वसमत शहरासह ग्रामीण भागात सध्या वीज पुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। महावितरणाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना सतत अंधाराचा सामना करावा लागत आहे। वीज कधी येते आणि कधी जाते याचा काहीच नेम नाही। पावसाचा थोडा जरी थेंब पडला तरी लाईट गुल होत आहे। थोडी जरी हवा सुटली तरी तारा तुटत आहे। डीपी बंद पडणे आणि कमी जास्त व्होल्टेजमुळे घरातील उपकरणे जळत आहेत। विशेष म्हणजे तक्रार करूनही अधिकाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। फोन केला तरी कोणी उचलत नाही, उचलला तर उडवाउडवीची उत्तरे। उन्हाळ्याच्या कडाक्यात लहान मुले, वृद्ध आणि रुग्ण यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। मनसेच्या वतीने स्पष्ट इशारा देण्यात आला आहे। लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे मनसेचे तालुकाध्यक्ष काशीनाथ टोंपे पाटील, मदन अंभवरे, दिनेश जयस्वाल आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत। इंजिनियर साहेब नंदसाहेब यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना त्या स्वरूपात ज्या शहरी भागामध्ये ज्या लाईनच्या संदर्भात ज्या अडचणी आहेत त्यांच्या अडचणी आम्ही निवेदनाद्वारे साहेबापुढे सादर केलेल्या आहेत आणि त्यासुद्धा त्यांनी मान्य करून 1-2 दिवसामध्ये आम्ही दुरुस्ती करून जे पूर्ववत लाईन आहे ते चालू करू असे आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। धन्यवाद। आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे MECBला एक निवेदन दिलं आहे आणि वारंवार वसमत शहरामध्ये लाईट जात आहे, त्या लाईटच्या विरोधात आम्ही एक निवेदन दिलं। MECB बरोबर मेंटेनन्स करीत नाही आणि उपअभियंता यांना आम्ही एक निवेदन देऊन आज साहेबाला सांगितलं आणि साहेबांना आमची निवेदनाचे अटी आहेत ते मान्य केले आणि जर याच्या पुढे जर लाईट गेली तर आम्ही आमच्या मनसे स्टाईल खल खचक केल्याचे सोडणार नाही।